एक महत्त्वाची बातमी बघूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होते आहे। खासदार अरविंद सावंत यांच्यासह खासदार सगळे इतर खासदार 9च्या 9 खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय। ऑपरेशन टायगर बाबत खासदार स्पष्टीकरण देणार आहेत। संजय राऊतांनी काही वेळापूर्वी वक्तव्य केलं होतं की आत्ताच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीत आम्ही 9च्या 9 खासदार उपस्थित होतो, पण त्यानंतर सुद्धा जो शिवसेनेकडून दावा केला जातोय की 6 खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते शिवसेनेत येणार आहेत, त्यावर आता हे सगळे उबाठाचे 9 खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत असं कळतंय। 9 खुर्च्या मांडल्या गेलेल्या आहेत। पुढच्या काही वेळामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। या पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अरविंद सावंत हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळे उबाठाचे खासदार आहेत, 9च्या 9 खासदार। बातमी आमदार आणि खासदार शिवसेनेच्या संपर्कात आहे ती आल्यानंतर आता कदाचित हे स्पष्टीकरण या खासदारांना द्यावं लागतंय। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे, त्यांच्याशीच बोलूया। प्रशांत, काही क्षणापूर्वी आपण सगळ्या खुर्च्या दाखवल्या होतात की तिथे सगळे खासदार 9च्या 9 बसणार आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील, काय सांगताय? बरोबर आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः सर्व खासदार या माझ्या मागे जर दिसली आपल्या ह्या सगळ्या खुर्च्या लागल्या, साधारणतः 11 खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे। त्यापैकी राज्यसभेचे खासदार आणि सोबतच जर बघितलं आपण तर इतरही खासदार, लोकसभेचे खासदार इथे उपस्थित राहणार आहे। साधारणतः 5 खासदार इथे उपस्थित राहिलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यासाठी की या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः या पत्रकार परिषदेसाठी, कारण की ज्या पद्धतीची चर्चा ऑपरेशन टायगरची आहे त्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भात या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी सर्व खासदार इथे एकत्र आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत अनिल देसाई पोहोचले आहेत, अरविंद सावंत पोहोचलेले आहेत, भाऊसाहेब बॉक्सवरे पोहोचलेले आहेत, राजाभाऊ वाजे पोहोचलेले आहेत। हे 4 खासदार सध्या पोहोचले आहेत। पुढील काही क्षणामध्ये इतरही खासदार इथे दाखल होतील। संजय राऊत देखील येतील असं अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता हे सर्व खासदार काय सांगतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या नंतर या खासदारांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असेल। संजय राऊत आज सकाळी जसं बोलताना म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी सांगितलं होतं असं काही नाहीये, पण आता हे सर्व खासदार काय सांगतात याकडे सगळ्या महाराष्ट्रात लक्ष पण प्रशांत मला सांगा, ऑपरेशन टायगरची धास्ती घेतलीये का उबाठाने की सगळ्या खासदारांना सांगितलंय जा आणि पत्रकार परिषद घेऊन सांगा की आम्ही कुठे जात नाही, असं काही घडलंय? आता संजय देशमुख हे खासदार येताना पाहायला मिळेल आपल्याला। संजयजी पत्रकार परिषद आहे। संजयजी, जर बघितलं आपण हे संजय देशमुख जे आहेत यवतमाळ वाशिमचे खासदार जाताना आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या महत्वाचा याच्यात जर बघितलं आपण तर सगळे या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की एक खासदार इथे येताना पाहायला मिळते। त्यामुळे हे महत्वाचं आहे की सर्व खासदारांना इथे जर बघितलं आपण तर हे सर्व खासदार किती वेळात पोहोचतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल। प्रशांत, शेवटचा प्रश्न, खुर्च्या 6 मांडलेल्या आहेत की 9 मांडल्या आहेत? साधारणतः खुर्च्या या ज्या आहेत या 11 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये राज्यसभेचे खासदार आणि याशिवाय जर बघितलं आपण तर लोकसभेचे सर्व खासदार इथे उपस्थित राहणार आहे। त्यासाठी ह्या सर्व खुर्च्या मी पुन्हा एकदा तुम्हाला खुर्च्या काउंट करून देतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खासदार असणार आहे आणि त्यासाठी 11 खुर्च्या इथे लावण्यात आलेल्या आहे। बर प्रशांत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो आणि अधिक माहिती घेतो। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये जे शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा खासदारांपैकी 6 खासदारांची नावे आहेत, त्यातलं अरविंद सावंतांचंच नाव आहे की ते कदाचित शिवसेनेत जातील। आता बघूया हे खासदार काय म्हणतात। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळूया। राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी चर्चा सुरू झाली। याचं कारण असं की उबाठाचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाली आहे। उबाठाचे लोकसभेत 9 खासदार आहेत आणि पक्षांतर बंदी कारवाई जर टाळायची असेल तर 6 खासदारांचा पाठिंबा मिळणं आवश्यक आहे। म्हणजे एकत्र 6 खासदारांनी पक्षातून बाहेर पडणं गरजेचं आहे। 6 खासदारांचं मन वळवण्यात यश आलंय असं शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत
आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित. येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे. ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेड्याची शिंग झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक. शिवसेना हा भाजपच्या पोटातला अपेंडिक्स आहे असं म्हणत संजय राऊतांनी खोचक टीका केली. त्याला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार उत्तर दिलं. फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज त्यांचा अपमान होतो आहे, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट, हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. आपण जर अशा पद्धतीने टीका कराल तर आम्हालाही त्या भाषेत उत्तर देता येतं याची जाण